तर राम राम शेतकरी मित्रांनो, आज बघू शकता रात्री संध्याकाळी भरपूर पाणी पडलेलं आहे. हे बघू शकता हळदीनं पाणीच झालेलं आहे सगळं. आणि स्पेशल पाणी दाखवण्यासाठीच मी आज सकाळी शेतामध्ये आलो. 7:30 वाजता शेतामध्ये आलो पाणी दाखवण्याकरता, कारण की पाणी बघू शकता हळदीमध्ये कंटिन्यू पाणी वाहत आहे. हे बघा रात्रभर पाणी वाहिलेलं आहे. कुठे कुठे तर हळदीचे शेंगा पण उघड्या पडलेले आहेत. हे बघू शकता, हे बघू शकता इथे बी, कारण की भरपूर पाणी आमच्या इकडे लय पाणी झालेलं आहे. हिंगोली तालुका, वसमत जिल्हा हिंगोली, राहणार रिधुरा. हे बघू शकता. आणि याच्यामध्ये आता ड्रिचिंग करायची होती, पण आता आम्हाला एक दिवस थांबणं लागेल, कारण की एवढं पाणी झालेलं आहे, लय अतिप्रमाण झालेलं आहे. त्याच्यामुळे 1-2 दिवस वाट बघावं पाण्याची. पाणी थांबलं की ड्रिचिंग करायची आपल्याला. हे बघू शकता हळदीचे फुटवे वगैरे, ह्या मुळ्या दिसत असतील तुम्हाला. आणि फुटवे व्यवस्थित प्रकारे दिसत असतील तुम्हाला, हळदीचा कलर वगैरे. बघू शकता मित्रांनो हळद आपली. पाणी तुमच्या इकडं कसं झालं काय नाही तर सगळं कमेंटमध्ये सांगा, कारण की आमच्या इकडं संध्याकाळी एवढ्या जास्त प्रकारे पाणी पडलं. दुपारी 1 वाजल्यापासून चालू होतं ते डायरेक्ट सकाळी 4ला पाणी उघडलं. म्हणजे कंटिन्यू पाणी लय जास्त वाहत होतं. हे बघू शकता तुम्ही. हळदीचे पानं शेंड्याला कवळे असल्यामुळं पांढरे पडतात काय. हे काही पांढरे पानं पडलेले आहेत कुठे कुठे. हे काही हुमणीचे लक्षणं. हे 100% असं दिसलं की याच्या खाली कंदसड लागली नेमकीच. हे पानं सांगतं आपल्याला, म्हणून आपण बघावं कुठं असं पान दिसत असेल तर त्याच्या खाली उकरून बघावे. आता मी का बघणार, कारण की इथे भरपूर पाणी झालेलं आहे. त्याच्या खाली 100% कंद सड लागलेली असते आणि नेमकीच लागलेली राहते. त्याच्यामुळे काय भ्यायचं काम नाही, औषध दिलं की कंट्रोल होऊन जाते. हे पाणी जास्त झाल्यामुळे हे कंद सडचे लक्षण आहेत. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो. मी आज मुद्दाम खालच्या सरीकून व्हिडिओ घेतला, कारण की तुम्हालाही बघता यावं की हळद कशी आहे आमची, काही नाही, म्हणजे सगळ्यांना समजता यावं. त्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवतो, म्हणजे सगळ्यांना कळावं की हळदीचं पीक कसं राहतं, त्यांना मध्ये कसे रोग येतात, रोग कसे अटॅक करतात, करपा कसा थांबतो, करपा कशापासून सुरुवात होतो. त्याच्यामुळे आता पाणी जास्त प्रकारे झाली बघू शकता तुम्ही. आणि हळद बी बघू शकता, हळद एकदम व्यवस्थित आहे. काही करप्यानं अटॅक केलं तर आपल्या याच्यावर, पण ॲमेस्टॉल मारल्यामुळे थांबला करपा. ॲमेस्टॉलची फवारणी केली आपण, बुरशीनाशक, त्याच्यामुळे ते थांबला. तर एकाच फवारणीनं थांबत नाही, अजून एकदा फवारणी करावी लागते, कारण की पाण्याचं प्रमाण लई जास्त आहे. आणि पाणी पानावर पडलं तर हे कोणताही फवारणी करा, बुरशीनाशक करा, त्याचे लई तर लई 8 दिवस राहतं रिझल्ट. 8 दिवसाच्या आतच रिझल्ट. जर पाणी पडत राहिलं तर त्याचं लई झालं 3-4 दिवस रिझल्ट राहतं, नंतर रिझल्टच राहत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, जेवढं होईल तेवढं 8-15 दिवसाला हलकं का होईना आपलं औषध आणून फवारणी करा तुम्ही. हे बघू शकता किडी. आणि हे जाळं हे असं पडते का, हे आपल्या जेव्हा पान लहान राहते का तेव्हा याला मार लागलेलं राहतं. हे पान बघू शकता तुम्ही. आणि कंदसड लागणार माझ्या याला आता 100% मला माहिती, कारण की खूप दिवस कंट्रोल केली आपण. आता तिला उद्याच्याला ड्रिचिंग केली तर बरं आहे, नाही तर कंदसड आपली जास्त प्रकारे लागेल आपल्याला. त्याच्यामुळे आता उद्या किंवा परवा ड्रिचिंग करणं लागेल आपल्याला. हे बघू शकता तुम्ही फुटवे.
हळद तर एकदम चांगल्या प्रकारे दिसते, पण आपल्याला आता त्याच्यासाठी काय करणं लागेल, आता 1261 थोडंफार सोडणं लागेल मला वाटतं, कारण की फुटवे व्यवस्थित आहेत, पण तरी पण 1261 आणि त्याच्यासोबत एखादं हुमी, कारण की आता बुरशी एकदा जर हे सोडलं आपण बुरशीनाशक, तर बुरशीनाशक आपण स्ट्रॉंग सोडतो कारण की हुमणी थांबना म्हणून, आणि हुमणी थांबना म्हणून जर स्ट्रॉंग बुरशीनाशक सोडलं तर थोड्या मुळ्या जळायची शक्यता आहे आपली पांढऱ्या. मग पांढऱ्या मुळ्या जळायची शक्यता आहे, तर आपण काय करायचं, पांढऱ्या मुळ्या जेवढ्या म्हणजे आपण बुरशीनाशक फवारलं थोड्याफार जळतील, जर स्ट्रॉंग फवारलं तर थांबायसाठी. मग त्याच्यासाठी काय घ्यायचं, नंतर आपण काय करायचं, त्याला हुमिक ड्रिचिंग करायची, हुमिकची चांगलं हुमिक आणायचं आणि त्याची ड्रिचिंग करायची, आणि त्याची ड्रिचिंग केल्यानंतर मग आपली हळद कवर होऊन जाते बराबर लगे. कारण की या अशा पाण्यामध्ये हुमिक लई रिझल्ट दाखवतं. बघू शकता तुम्ही हळद, अशा पाण्यामध्ये हुमिक लई रिझल्ट दाखवतं. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो म्हणतो, हे बघू शकता मी वरच्या कडेला आलेला आहे आता, ही हळद आपली. चल भेटू आपण उद्याच्याला, परत एकदा व्हिडिओ करणार आहे मी, उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. चला.